हल्ल्याच्या 48 तासांनंतरही बॉलिवूडचा नवाब सैफ अली खानच्या हल्लेखोराला पकडण्यामध्ये पोलिसांना यश आलेलं नाहीये। दरम्यान सुतारकाम करणाऱ्या संशयिताला चौकशीनंतर पोलिसांनी सोडून दिलंय। आरोपीचं छायाचित्र मिळूनही आरोपीला पकडण्यात पोलीस हे अयशस्वी झाल्याचं दिसतंय। मुंबईत पोलिसांची तब्बल 20 पथकं ही आरोपीच्या मार्गावर असल्याची माहिती मिळतेय। तर अभिनेता सैफ अली खानच्या हल्लेखोराला अद्यापही पोलीस पकडू शकलेले नाहीयेत। 48 तास उलटून गेलेत तरी आरोपीला शोधण्यात मुंबई पोलिसांना अपयश आलेलं आहे। एका सुतारकाम करणाऱ्या संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं, मात्र चौकशीनंतर त्यालाही सोडून दिलेलं आहे। म्हणजेच 48 तासांनंतर एकही आरोपी पोलिसांच्या ताब्यात आलेला नाहीये। आरोपीची दृश्य देखील पोलिसांच्या हाती आलेली आहेत, मात्र आरोपीला पकडण्यात पोलिसांना अपयश आले। तर सैफवर हल्ला करणारा हल्लेखोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला होता आणि त्याची दृश्य देखील समोर आलेली होती। आणि त्यानंतर एका संशयिताला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं, मात्र चौकशीनंतर त्या संशयिताला देखील सोडून देण्यात आलेले आहे। त्यामुळे अद्याप एकही जो आरोपी आहे तो अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नाहीये। पोलिसांना तो आरोपी गुंगारा देण्यामध्ये यशस्वी झालेला आहे। 48 तास उलटून गेलेले आहेत तरीही अद्याप या आरोपीला पकडलं नाहीये। दरम्यान संशयिताच्या अटकेनंतर झी 24 तासनं काही सवाल उपस्थित केलेत, पाहूयात। ताब्यात घेतलेला संशयित हल्लेखोर आहे का? हल्ल्यानंतर तो कुठे लपला होता? हल्लेखोराला कुणी मदत केली का? हल्लेखोरानं रेकी केली होती का? हल्लेखोर घरात सहजपणे कसा घुसला? सैफवरील हल्ल्यामागील सत्य काय? 1 कोटींची मागणी केल्याचं खरं आहे का?